राज्यात हिंदी सक्तीचा निर्णय सरकारनं मागे घेतला. त्यावरून ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलायला विरोध केल्यानं एका अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केली. त्यानंतर मारवाडी आणि गुजराती समाजाच्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. तर पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंना गोळ्या झाडल्या. तसं इथं हे लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत असं विधान भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी केलं. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. एकीकडे हे सगळं होत असतानाच काही अमराठी लोकांकडून मराठीबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधानं करण्यात आली आहेत. आधी व्यावसायिक सुशील केडियानं मराठी बोलण्यावरून थेट राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. तर आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रात काय आहे, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो असं वादग्रस्त विधान केलंय. इतकंच नाही तर महाराष्ट्राबाहेर या, आपटून मारू असा इशाराही त्यांनी ठाकरेंना दिलाय. यामुळे आता मोठा गदारोळ सुरू झालाय. पण मराठीवरून वादग्रस्त विधानं करणारे आणि ठाकरे बंधूंना चॅलेंज करणारे हे लोक आहेत कोण, त्यांनी केलेली विधानं काय, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी सध्याचा वाद काय, भाजपचे निशिकांत दुबे आहेत कोण आणि त्यांनी केलेलं विधान काय ते बघूयात. भाजपचे झारखंडमधले खासदार निशिकांत दुबे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी थेट ठाकरे बंधूंना चॅलेंज केलं. ते सांगतायत मराठी बोलायला हवी. तुम्ही कोणाची भाकरी खाताय? तिथं टाटा, बिर्ला, रिलायन्स कंपन्या आहेत. त्यांचा महाराष्ट्रात कोणताही कारखाना नाही. बिहार, झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केलं असतं? टाटा, बिर्ला आणि रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात, पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. आमच्या पैशांवर जगताय. तुम्ही कोणता टॅक्स उभा करताय? तुमच्याकडं कोणती इंडस्ट्री आहे? झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशात खाणी आहेत. तुमच्याकडं कोणत्या खाणी आहेत? रिफायनरी आणि सेमीकंडक्टरचे प्रकल्प गुजरातमध्ये आहेत. महाराष्ट्रात आहे काय? आणि तरीही तुम्ही आमचं शोषण करून दादागिरी करता असं वादग्रस्त विधान निशिकांत दुबे यांनी केलं. इतकंच नाही, तुमच्यात हिंमत आहे तर तुम्ही उर्दू आणि तेलुगू, तामिळ भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात सगळेच राजे असतात, पण बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडूत येऊन दाखवा. तुम्हाला आपटून आपटून मारतील असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही मराठीचा, महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा सन्मान करतो. महाराष्ट्राचं स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आहे. पण आज मुंबई महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वोट बँकेचं राजकारण करतायत. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांच्या शेजारी असलेल्या माहीमच्या दर्ग्यात जाऊन तिथं हिंदी किंवा उर्दू भाषिकांना मारून दाखवावं. तर ते बाळासाहेबांच्या विचारांनी चालतायत हे मी मान्य करेन असं खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलं. त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जाते. महायुतीतील शिंदे गटाच्या नेत्यांनीही दुबे यांच्या विधानावर निषेध व्यक्त केलाय. आता हे निशिकांत दुबे नक्की आहेत कोण ते बघूयात. निशिकांत दुबे हे झारखंडमधील गोड्डा लोकसभेचे भाजप खासदार आहेत. 2009 पासून सलग 4 वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. याआधीही काही वादग्रस्त वक्तव्यांनी ते चर्चेत आले होते. रविवारी त्यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी ठाकरे बंधू शरद पवार यांच्यात आणि काश्मीरमधून हिंदूंना पळवणाऱ्या सलाउद्दीन आणि मौलाना मसूद अझहर यांच्यात मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या दाऊद इब्राहिममध्ये काय फरक आहे असा सवाल केला होता. एप्रिलमध्ये वक्फ कायद्याच्या घटनात्मक वैधतेच्या सुनावणीवरून सुप्रीम कोर्टाबद्दलही त्यांनी वादग्रस्त टिप्पणी केली होती. देशात धार्मिक युद्ध भडकवण्यास सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे. कोर्ट आपल्या मर्यादा ओलांडतंय. जर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी सुप्रीम कोर्टात जावं लागत असेल तर संसद आणि विधानसभांना काही अर्थ नाही, ती बंद केली पाहिजेत. तसंच यावेळी भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यावरही त्यांनी टीका केली होती. देशातल्या सगळ्या संघर्षाला सरन्यायाधीश जबाबदार असल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. त्यांचं हे विधान बेजबाबदार आणि लोकशाही विरोधी असल्याची टिप्पणी सुप्रीम कोर्टानं सुद्धा दिली होती. तसंच माजी निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांच्याबद्दल बोलताना त्यांनी, तुम्ही निवडणूक आयुक्त नाही तर मुस्लिम आयुक्त होतात. तुमच्या कार्यकाळात झारखंडमध्ये सर्वाधिक बांगलादेशी मतदार तयार झाले असं विधान दुबे यांनी केलं होतं. आता त्यांनी मराठी आणि महाराष्ट्राबाबत केलेल्या अपमानास्पद विधानांचा तीव्र निषेध केला जातोय. आता दुबे यांच्या आधी सुद्धा काही अमराठी लोकांकडून आक्षेपार्ह विधानं करण्यात आली होती. ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याआधी व्यावसायिक सुशील केडिया यांनीही वादग्रस्त पोस्ट केली होती. मी मुंबईत गेल्या 30 वर्षांपासून राहत असून मला मराठी नीट येत नाही आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केलाय की जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी भाषा आणि मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरतायत तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचंय ते करा असं थेट चॅलेंज केडिया यांनी राज ठाकरेंना दिलं होतं. सुशील केडिया हे गेली अनेक वर्ष शेअर मार्केटमधले गुंतवणूकदार आहेत. शेअर मार्केटमधील
केडिओनॉमिक्स कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुद्धा ते आहेत. ट्रेडिंग सल्लागार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी 25 वर्षांपेक्षा जास्त काळ राष्ट्रीय आणि जागतिक गुंतवणूक बँका तसंच 2 मोठ्या हेज फंडांमध्ये काम केलंय. राज ठाकरेंना केलेल्या या चॅलेंजनंतर मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी केडी यांच्या मुंबईतील ऑफिसवर दगडफेक करत खळखट्याक केलं होतं. त्यानंतर केडिया यांनी राज ठाकरेंची सोशल मीडियावर व्हिडिओ करत माफी मागितली होती. त्यानंतर अलीकडेच 26/11च्या हल्ल्यात ज्यांनी दहशतवाद्यांशी झुंज दिली ते मार्कोस कमांडो प्रवीण कुमार तेवातिया यांनी ही पोस्ट करून नाराजी व्यक्त केली. मुंबईतल्या 26/11च्या हल्ल्यावेळी ताज हॉटेलमध्ये अनेक जणांचे प्राण मी वाचवले. मी उत्तर प्रदेशचा आहे. महाराष्ट्रासाठी मी माझं रक्त सांडलंय. तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते, असा थेट सवाल तेवातिया यांनी राज ठाकरेंना केला. तसंच भाषेच्या आधारावर देशाचं विभाजन करणं ही गोष्ट चुकीची असल्याचं प्रवीण कुमार तेवातिया यांनी म्हटलं. प्रवीण कुमार तेवातिया हे माजी मार्कोस कमांडो आहेत. 26/11च्या हल्ल्यात त्यांनी ताज हॉटेलमध्ये 150 जणांचे प्राण वाचवले होते. त्यांनी त्यावेळी पॉइंटमॅन म्हणून टीमचं नेतृत्व केलं होतं. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांना 4 गोळ्या लागल्या होत्या, ज्यात 1 गोळी त्यांच्या कानाला लागून गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यामुळे त्यांची एका कानानं ऐकण्याची क्षमता कमी झाली आहे. सध्या मराठी अमराठी वादातून मीरा भाईंदरमध्ये झालेल्या मारहाणीबाबत त्यांनी राज ठाकरेंच्या मनसैनिकांबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ते चर्चेत आले. यानंतर भोजपुरी अभिनेते आणि भाजप नेते दिनेश लाल यादव यांनीही ठाकरे बंधूंवर टीका केली. हे घाणेरडं राजकारण आहे. हे देशात कुठेही व्हायला नको. या देशात वेगवेगळ्या भाषा आहेत. विविधतेत एकता हीच इथली संस्कृती आहे. ही तोडण्याचं राजकारण आहे. जर कोणामध्ये हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून काढून दाखवा. मी तिथंच राहतो. मी मराठी बोलत नाही. मला महाराष्ट्रातून काढून दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी ठाकरे बंधूंना दिलं होतं. दिनेश लाल यादव हे प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते, निर्माते आणि गायक आहेत. ते निरहुआ म्हणून प्रसिद्ध आहेत. 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर आझमगडमधून लोकसभा निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला. पण 2022 मध्ये ते आझमगड पोटनिवडणुकीतून भाजपचे खासदार झाले. पण 2024च्या लोकसभेला त्यांचा पुन्हा एकदा पराभव झाला. सध्या त्यांनी ठाकरे बंधूंना दिलेल्या चॅलेंजमुळे ते चांगले चर्चेत आले. यानंतर स्वामी आनंद स्वरूप यांनीही एक व्हिडिओ शेअर करत ठाकरेंना थेट आव्हान दिलं होतं. मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही खुलं आव्हान देतोय. मी लवकरच मुंबईत येईन आणि तिथं उभा राहून हिंदीत बोलेन. बघूया मला कोण थांबवतंय. अवकात असेल तर हात लावून दाखवा. हात तोडून नाही टाकले तर बघा, असं विधान स्वामी आनंद स्वरूप यांनी केलं होतं. स्वामी आनंद स्वरूप महाराज हे कट्टर हिंदुत्ववादी धार्मिक नेते आहेत. ते काली सेना संघटनेचे अध्यक्ष आहेत. आपल्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकांमुळे ते कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंना डिवचल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. एकूणच ठाकरे बंधूंनी हिंदी सक्ती विरोधी घेतलेल्या भूमिकेनंतर अनेक अमराठी लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून ठाकरेंना आव्हान देण्यात येत आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.